नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इथं 2 मे रोजीचं करंट अफेअर जे आहे तर त्याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. लेक्चर सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची आहे. आजपासून आपण कंबाईन गट क ची जी काही पूर्वपरीक्षा होणार आहे 1 जून रोजी, त्यासाठी 1 मंथ रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. त्या बॅचची फी 499 रुपये असणार आहे. त्या बॅचचा टाइम टेबल जो आहे तो दिलेला आहे. आजपासून त्या बॅचचे लेक्चर सुरू होणार आहे. त्याचबरोबर त्या बॅचमध्ये लाईव्ह लेक्चरसह रेकॉर्डेड लेक्चर आणि PYQचे सेशन सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपण राज्यसेवा त्याचबरोबर कंबाईन या सगळ्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या बॅचेस सुरू केलेल्या आहे. ते आपल्या अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. लेक्चर सुरू करूया. मग आजच्या लेक्चरचा जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली आहे. तर बघा 1 मे ही जी तारीख आहे या दिवशी काय झालं होतं तर 1960 ला महाराष्ट्र, ठीक आहे, महाराष्ट्र आणि गुजरात, ठीक आहे, हे पहिले एकत्र राज्य होते. 1956 मध्ये काय करण्यात आलं होतं तर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्र होता आपला आणि वरती गुजरात. ठीक आहे. तर हे एकच राज्य 1956 मध्ये स्थापन करण्यात आलं होतं. मग आता हे जे राज्य आहे हे भाषेच्या आधारावर पुढे जाऊन 1960 मध्ये वेगवेगळी राज्य बनलेली आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. मग आता आपण जर बघितलं तर 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 65 वर्ष जे आहे ते पूर्ण झालेले आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. बघा महाराष्ट्र राज्य तुम्हाला आज अशा प्रकारे दिसतं, पण पहिल्यापासून ते असं नव्हतं. म्हणजे सुरुवातीलाच अगदी बघितलं तर आपल्या देशाला स्वातंत्र्य जेव्हा मिळालं तर स्वातंत्र्याच्या वेळी आपलं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात नव्हतं. आपल्याला वेगवेगळ्या भागामध्ये, जसं की मराठवाडा जो आहे तर तो हैदराबाद मध्ये विलीन होता. ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर नागपूर जो आहे तो मध्य प्रांताचा भाग होता. मग आपण जर बघितलं तर इथं फक्त मुंबई एक राज्य होतं. मुंबईमध्ये गुजरातचा काही भाग होता, आपला कोकण आणि जे काही पश्चिम महाराष्ट्र त्याचा काही भाग होता, त्यानंतर कर्नाटकचा काही भाग होता. असं एक मुंबई राज्य होतं. पुढे जाऊन 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झालं, महाराष्ट्र आणि गुजरात. आणि मग 1960 ला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि त्याच दिवशी गुजरातची सुद्धा निर्मिती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झालेली आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो. तर आंतरराष्ट्रीय कामगार दिवस जो आहे मित्रांनो हा सुद्धा 1 मे रोजी सेलिब्रेट करण्यात येतो. म्हणजे महाराष्ट्र दिन, गुजरातचा राज्य दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, ठीक आहे, इंटरनॅशनल लेबर डे जो आहे तर तो 1 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. मग आता हा 1 मे रोजी का सेलिब्रेट केला जातो तर याची एक स्टोरी आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर जे 19वे शतक होतं, या 19व्या शतकामध्ये काय झालं होतं तर एक कामगारांची चळवळ जी आहे ती अमेरिकेमध्ये सुरू झाली होती. ठीक आहे. तर 1800 ते 1900 या काळामध्ये जर बघितलं तर कामगारांची एक चळवळ सुरू झाली होती आणि त्यामध्ये कामगार मागणी करत होते की आम्हाला 8 तास काम द्या. ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर 8 तासाची झोप द्या आणि 8 तासाचा इतर वेळ द्या. ठीक आहे. तर दिवसाचे जे 24 तास असतात तर 24 तासामध्ये 8 तास काम, 8 तासाचा आराम आणि 8 तास इतर गोष्टींसाठी आम्हाला द्या, अशी एक कामगार चळवळ जी आहे ती उभी राहिली होती. आणि आपण जर बघितलं तर 1 मे 1886 मध्ये या चळवळीसाठी मोठा संप पुकारण्यात आला होता आणि या संपाचं आपण बघितलं तर आउटपुट जे आहे तर या चळवळीला यश जे आहे ते मिळालं होतं. म्हणून 1 मे 1886, ठीक आहे, 1 मे 1886 मध्ये हा मोठा संप जो आहे तर तो सगळ्या कामगारांनी केला होता. ठीक आहे, अमेरिकेमध्ये. आणि मग ही 1 मे तारीख लक्षात ठेवून 1 मे ला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. तर या चळवळीत 8चा रूल होता. ठीक आहे. 8 तासाची झोप, 8 तासाचा काम आणि 8 तास इतर गोष्टींसाठी. यानंतर पुढे जाऊया. बघा केंद्रीय जहाज व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी भारतातील सर्वात मोठ्या इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलचं उद्घाटन कुठे केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, क्रूज तुम्हाला माहित असेल. ठीक आहे. क्रूज काय असतं तर जसं आपण जर बघितलं, जसं जमिनीवर इमारती आपण बघतो तसे पाण्यात जे जहाज असतात त्यावर आपल्याला इमारती सारखे जहाज आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. खूप आलिशान जहाज असतात ते. ठीक आहे. तर त्याला क्रूज म्हटलं जातं. मग हे जे काही क्रूज आहे ते ज्या ठिकाणी पार्क केले जातील, जसं की रेल्वेचं रेल्वे स्टेशन असतं, विमानाचं
विमानतळ असतं, तसं क्रूजसाठी काय बनवण्यात येत आहे, तर क्रूजसाठी इंटरनॅशनल क्रूज टर्मिनल जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे, त्याचं उद्घाटन करण्यात आलेले आहे. भारतातील सगळ्यात मोठं इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलचं उद्घाटन केंद्रीय जहाज व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केलेलं आहे. कुठं केलेलं आहे, तर मुंबई महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. ठीक आहे, मुंबई महाराष्ट्रामध्ये जर बघितलं बॅलर्ड पियर या ठिकाणी याचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. हे भारतातील सगळ्यात मोठं आपण जर बघितलं क्रूज टर्मिनल असणार, यासाठी 556 कोटी रुपये जो आहे तो खर्च आलेला आहे. ठीक आहे, तर क्रूज टर्मिनल काय असतं हे आपण इथं बघितलेलं आहे. महाराष्ट्राविषयी सांगायचं झालं तर 1 मे 1960 ला स्थापना झाली. मुंबई राजधानी आहे. CP राधाकृष्णन सध्याचे राज्यपाल आहे. देवेंद्र फडणवीस जे आहे ते मुख्यमंत्री आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये 2 उपमुख्यमंत्री आपल्याला बघायला मिळतात, एकनाथ शिंदे आणि अजित पवार. लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये 48 जागा, तर राज्यसभेचे 19 आणि विधानसभेचे 288 जागा आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विधान परिषदेच्या किती जागा आहे महाराष्ट्रामध्ये हे सांगायचं आहे. यानंतर चौथा क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू केली आहे? तर बघा मित्रांनो, पिंक कलरची गुलाबी रंगाची एक रिक्षा आहे, ई रिक्षा म्हणजे इलेक्ट्रॉनिक रिक्षा जी आहे तर ती महिलांना दिली जाणार आहे. कशासाठी, तर महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी ही रिक्षा दिली जाणार आहे. मग आपण जर बघितलं तर हा निर्णय सुद्धा महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. ही रिक्षा मोफत नाही दिली जाणार मित्रांनो. आपण जर बघितलं तर ही जी काही रिक्षा आहे ती घेण्यासाठी 20% खर्च जो आहे तो सरकार देणार आहे आणि 20% खर्च साधारणतः 80,000 रुपयापर्यंत असणार आहे. म्हणजे रिक्षा घेण्यासाठी 80,000 रुपये सरकार देणार आहे तुम्हाला आणि बाकीचे जे पैसे ते तुम्हाला तुमच्या खिशातून टाकावे लागणार आहे. म्हणजे जवळपास जर आपण बघितलं तर 3,20,000 हे तुम्हाला तुमच्या खिशातून टाकावे लागणार आहे आणि 80,000 जे आहे ते सरकार तुम्हाला देणार आहे. अशी 4 लाखाची रिक्षा जी आहे ती महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार उपलब्ध करून देत आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं महिला सक्षमीकरण. ठीक आहे, वुमन एम्पॉवरमेंटसाठी हा जो उपक्रम आहे हा सरकारने सुरू केलेला आहे. या योजनेचा जो काही शुभारंभ आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना सुरू केलेली आपल्याला बघायला मिळते. 20% रक्कम जी आहे ती सरकार देणार आहे. जास्तीत जास्त 80,000 रुपये सरकार जे आहे ते 20% रक्कमेच्या स्वरूपात आपल्याला देणार आहे. ठीक आहे, यानंतर बघा पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन, ISSF विश्वचषक लिमा 2025च्या पदक तालिकेमध्ये भारताचे स्थान काय आहे? तर बघा मित्रांनो, जो काही शूटिंगचा जो काही वर्ल्ड कप अलीकडे आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये भारताने 3रे स्थान पटकावलेलं आहे. पहिल्या स्थानावर आहे मित्रांनो चायना, दुसऱ्या स्थानावर आहे USA आणि तिसऱ्या स्थानावर आहे आपला भारत. ठीक आहे, आपण जर बघितलं तर ISSF म्हणजे काय, तर इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन. ठीक आहे, तर शूटिंगचा जो काही वर्ल्ड कप झाला होता तर तो कुठे आयोजित करण्यात आला होता, पेरूमध्ये. पेरूची राजधानी आहे लिमा, त्या ठिकाणी हा आयोजित करण्यात आला होता आणि यामध्ये भारताने 3रं स्थान पटकावलेलं आहे. भारताने एकूण 7 पदकं जिंकली, ज्यामध्ये 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कांस्य पदक आपल्याला बघायला मिळतं. मग आपण जर बघितलं तर जे पहिलं स्थान आहे ते चीनचं आहे, USचं दुसरं आणि भारताचं 3रं स्थान आपल्याला बघायला मिळतं. आता भारत आणि USAचे पदकं जे आहे ते सेम आहे, पण भारत 3ऱ्या स्थानावर काय, तर भारताची सुवर्ण पदकांची संख्या कमी आहे म्हणून भारत 3ऱ्या स्थानावर आपल्याला बघायला मिळतो. मग भारताने जी 2 सुवर्ण पदकं जिंकलेली आहे त्यामध्ये पहिलं सुरुची सिंगने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये जिंकलं आणि सौरभ चौधरी आणि सुरुची सिंगच्या जोडीने काही जिंकलेलं आहे, तर 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र संघ कॅटेगरीमध्ये 2रं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. यानंतर ISSF ही आपण जर बघितलं नेमबाजीशी संबंधित एक सर्वोच्च संस्था आहे. 1907 मध्ये स्थापना झालेली आहे. म्युनिक जर्मनीमध्ये हिचं मुख्यालय आहे. यानंतर पुढे जाऊया. इनोव्हेशन कॅटेगरीमध्ये सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2024 कोणी जिंकलेला आहे? तर बघा, इनोव्हेशन कॅटेगरीमध्ये म्हणजे काहीतरी नवीन इनोव्हेशन करण्यात आलेलं आहे. मग इनोव्हेशन कॅटेगरीमध्ये सार्वजनिक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट पंतप्रधान पुरस्कार 2024 जो आहे तो न्यूट्रिशन ट्रॅकर ऍप्लिकेशन जे आहे, म्हणजे आपण जे खातो तर आपण किती कॅलरी खातो, आपल्याला कोणत्या प्रकारच्या आहारातून किती कॅलरी मिळतात, ठीक आहे, तर त्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाने एक ऍप्लिकेशन बनवलेलं आहे, न्यूट्रिशन ट्रॅकर ऍप्लिकेशन. हे जे ऍप्लिकेशन असणार आहे
तर हे आपल्या आहाराशी संबंधित सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ते आपल्याला देणार आहे आणि हे एका प्रकारचं इनोव्हेटिव्ह ऍप्लिकेशन आहे. म्हणून जर आपण बघितलं तर सामान्य प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार न्यूट्रिशन ट्रॅकर ऍप्लिकेशनला देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर महिला आणि बाल विकास मंत्रालयाने विकसित केलेले हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, यानंतर जाऊया पुढं. कोणत्या परदेशी नेत्याला एप्रिल 2025 मध्ये भारताच्या अधिकृत भेटीवर दिल्लीत गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला? तर बघा मित्रांनो, भारताच्या भेटीवर कोण आलं होतं याच्या पाठीमागे? तर JD व्हेन्स हे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे आहे ते भारताच्या भेटीवर जे आहे ते येऊन गेलेले आहे. तर JD व्हेन्स जे आहे ते भारताच्या भेटीवर जे आहे ते येऊन गेलेले आहे. मग आपण जर इथे बघितलं मित्रांनो तर ते भारताच्या भेटीवर आले असता आपण त्यांना गार्ड ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. तर हा एक प्रश्न आपला घ्यायचा राहून गेला होता. ठीक आहे, तर जे काही सुटलेले प्रश्न आहे तर ते आपण हळूहळू जसे जसे आपले डेली लेक्चर होत आहे तर त्यामध्ये सुद्धा कव्हर करत आहोत. ठीक आहे, तर गार्ड ऑफ ऑनर जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे. ठीक आहे, तर आपण JD व्हेन्स हे अमेरिकेचे उपराष्ट्रपती आहे त्यांना दिलेला आहे. त्यांचा भारताचा पहिलाच दौरा होता. यानंतर कोणत्या प्रसिद्ध समाजसेवकाला गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार अच्युत सामंत यांना देण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, आपण इथे जर बघितलं तर अच्युत सामंत आसाम मधील कोक्राझार येथे प्रतिष्ठित अच्युत सामंत यांना आसाम मधील कोक्राझार येथे गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार देण्यात आलेला आहे. गुरुदेव कालीचरण ब्रह्म कोण होते? तर बोडो समाजाचे प्रसिद्ध समाजसुधारक आणि आध्यात्मिक नेते होते. त्यांच्या 166व्या जयंतीच्या निमित्ताने अच्युत सामंत यांना गुरुदेव कालीचरण ब्रह्म ट्रस्ट मार्फत गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार जो आहे तर त्याने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. यानंतर बघा मित्रांनो, एप्रिल 2025 मध्ये कोणत्या देशाने मॅग्नेशियम हायड्राईडच्या सहकार्याने विकसित केलेल्या नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली आहे? अत्यंत मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, काय आहे क्वेश्चन समजून घेऊया. बघा मित्रांनो, तुम्ही न्यूक्लिअर बॉम्ब ऐकला असेल. ठीक आहे, न्यूक वगैरे आपण बघत असतो, न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे बघत असतो, हायड्रोजन बॉम्ब आपण बघत असतो. ठीक आहे, तर आपल्याला न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यासाठी आपण जर बघितलं तर आपल्याला जर आपण बघितलं तर न्यूक्लिअर काही एलिमेंट्सची काही महत्त्वाच्या एलिमेंट्सची गरज भासते. ठीक आहे, जसं की थोरियम झालं. ठीक आहे, अजून मला आता एक्झॅक्ट आठवत नाही पण असे बरेचसे युरेनियम झालं. ठीक आहे, तर यांची आपल्याला काय भासते? गरज भासते. पण यांचा वापर न करता आपण जर बघितलं तर जे काही ॲटॉमिक बॉम्ब आहे ठीक आहे तो बनवण्याचा प्रयोग जो आहे तो अलीकडे चीनमध्ये करण्यात आलेला आहे आणि तो यशस्वी सुद्धा राहिलेला आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर इथं पारंपरिक अण्वस्त्र जे आहे ठीक आहे तर यासाठी जे काही किरणोत्सारी मूलद्रव्य लागतात ठीक आहे तर त्याचा वापर न करता हायड्रोजन बॉम्ब जो आहे तो मॅग्नेशियम हायड्राईडचा वापर करून चीनने बनवलेला आहे. 2 किलोग्रॅम वजनाच्या बॉम्बने 1000 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाचा एक फायरवॉल जो आहे तो तयार केला होता आणि रेग्युलर आपण जर बघितलं तर जो बॉम्ब आहे त्यापेक्षा 15 पट जास्त वेळ जो आहे हा फायरबॉल जो आहे ही आग जी आहे ती टिकलेली आपल्याला बघायला मिळते. यानंतर लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 मध्ये वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर बघा मित्रांनो, जे काही खेळाडू असतात तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा पुरस्कार आहे वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर. ठीक आहे, हा पुरस्कार कुणामार्फत दिला जातो? तो लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड मार्फत हा पुरस्कार दिला जातो. किंवा हे जे पुरस्कार असतात लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड हे अत्यंत महत्त्वाचे पुरस्कार आहे एखाद्या खेळाडूसाठी. आपण जर बघितलं तर हा जो पुरस्कार आहे या वर्षीचा हा मोंडो डुप्लांटिस यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आता हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा मित्रांनो, तुम्ही एक अशा फेमस खेळ बघितले असेल ऑलिम्पिक मध्ये वगैरे तर काय असतात? 2 खांब असतात आणि या 2 खांबाच्या वर एक काय असते? एक स्टिक असते. ठीक आहे, एक काठी असते आणि एक व्यक्ती पळत पळत येतो एक काठीच्या माध्यमातून आणि हाय जंप करून या काठीला या स्टिकच्या वरून त्याला उडी मारायची असते. जर ही स्टिक पडली खाली तर त्याचा काय होतं? फाऊल होतो. तर अशा प्रकारचं आपण जर बघितलं तर एक खेळ आहे हाय जंप आपण याला म्हणू शकतो. तर यामध्ये एक खेळाडू आहे
मोंडो डुप्लास्टिस, ठीक आहे. तर यांना अलीकडे जर आपण बघितलं तर लॉरेन्स स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयरचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी 2025 मध्ये 6.27 मीटरची जंप मारून त्यांनी एक रेकॉर्ड जो आहे तो सेट केलेला आपल्याला बघायला मिळतो, ठीक आहे. तर स्वीडनचे आहे, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं आहे मूळचे हे. यानंतर पुढे जाऊया. बघा, या वर्षीचा जो काही वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार मोंडो डुप्लांटिस यांना मिळाला. वर्ल्ड स्पोर्ट वुमन ऑफ द इयर पुरस्कार सिमोन बाइल्स यांना मिळाला. वर्ल्ड टीम ऑफ द इयर पुरस्कार रिअल मॅड्रिडला मिळाला. तर लाईफ टाईम अचिव्हमेंट या कॅटेगरीमध्ये केली स्लेटर यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. एप्रिल 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने जपानी कंपन्यांच्या सहकार्याने इको टाउन स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर बघा मित्रांनो, इको टाउन काय असतात, तर पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल अशी शहर त्यांना इको टाउन म्हटलं जातं. जसं की या शहरांमध्ये जास्त प्रदूषण आपल्याला बघायला मिळत नाही, ठीक आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या शहरांमध्ये गोष्टींचा जो आहे तो एकदा वापर केला तर पुनर्वापरावर फोकस होतो, ठीक आहे. रिसायकल, रियूज, ठीक आहे, रिथिंक या गोष्टींचा वापर जो आहे तो अशा शहरांमध्ये केला जातो आणि पर्यावरणाचं अजिबात नुकसान होत नाही, ठीक आहे. पर्यावरणाला घातक ठरेल अशा गोष्टींचा वापर केला जात नाही, त्याला इको टाउन म्हटलं जातं. आणि अलीकडे इको टाउन जे आहे ते तेलंगणामधील हैदराबादमध्ये विकसित करण्यात येत आहे जपानी कंपन्यांच्या सहकार्याने, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचंय, इको टाउन मध्ये जर बघितलं तर गोष्टींचा पुनर्वापर, कचरा व्यवस्थापन, पर्यावरणाला पुनर्संचयित करणं, ठीक आहे. तर या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं जातं. यानंतर जपान विषयी जाणून घेतलं तर जपानची राजधानी टोकियो, चलन आहे जपानी येन. शिगेरू इशिबा पंतप्रधान आहे. जपानच्या शेजारील कोणते देश आहेत? जपानच्या शेजारी आपल्याला आपण जर बघितलं तर अशा बाउंड्री सीमा बघायला मिळत नाही, पण समुद्री सीमा बघायला मिळतात. चायना सोबत, दक्षिण कोरिया सोबत, उत्तर कोरिया सोबत, रशिया सोबत, ठीक आहे. हॉन्शी हे जपान मधील सर्वात मोठं बेट आपल्याला बघायला मिळतं. जपान आणि भारतचा धर्मा गार्डियन नावाचा युद्ध सराव होतो. जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हटलं जातं. 1944 मध्ये आपण जर बघितलं तर आझाद हिंद सेनेने जपानच्या मदतीने काय केलं होतं, तर आसाम मधून इम्फाळ मधून जर आपण बघितलं तर भारतामध्ये येण्याचा प्रयत्न केला होता, ठीक आहे. आणि तैफू हे जपानमधील उष्णकटिबंधीय चक्रीवादळाला दिलेलं प्रादेशिक नाव आहे. यानंतर भारतीय वायुसेनेने 1857 मध्ये नायक बाबू कुंवर सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एअर शोचं आयोजन कुठे केलं होतं? तर भारतीय वायुसेनेने 1857 मध्ये वीरगती प्राप्त झालेल्या कुंवर सिंग जे होते, नायक बापू कुंवर सिंग, तर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बिहारमध्ये पाटणा या ठिकाणी एअर शोचं आयोजन जे आहे ते केलं होतं, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं तर 1857चा जो काही उठाव होता त्यामध्ये इंग्रजांविरुद्ध शौर्याने लढलेल्या बापू कुंवर सिंग, तर यांचं जे काही योगदान होतं त्याच्या स्मरणार्थ हा एअर शो जो आहे तो बिहारमध्ये करण्यात आला होता. आता टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली हे तुम्हाला सांगायचे. आणि केंद्रीय जहाज व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भारतातील सर्वात मोठ्या इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलचं उद्घाटन कुठे केलं हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याचबरोबर आता बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण विजयश्री बॅच, कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष बॅच, त्याचबरोबर कंबाईन गट ब आणि गट क प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू साठी फाउंडेशन बॅच, तर कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच सुरू केलेले. या बॅचेसमध्ये तुम्हाला या सगळ्या नोट्स मिळून जातील, ठीक आहे. त्याचबरोबर टेस्ट सिरीज मिळेल. प्री मेन्सच्या बॅचमध्ये प्री मेन्सची टेस्ट सिरीज असेल, फक्त पूर्व परीक्षेची बॅच असेल तर पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला मिळेल, ठीक आहे. तर फी जी आहे ती वेगवेगळ्या कालावधीनुसार वेगवेगळी फी तुम्हाला बघायला मिळेल, ठीक आहे. यासाठी तुम्हाला आपला अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवायचं, म्हणजे प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि इंस्टाच्या पेजवर अभ्यास विषयक रील्स तुम्हाला बघायला मिळतील, ठीक आहे. थांबूया मित्रांनो आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.